लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर त्या मतदानावरचा विश्वास. आणि जेव्हा या विश्वासालाच प्रश्नचिन्ह लागतं, तेव्हा तो विश्वास केवळ तांत्रिक राहत नाही, तो विश्वास राजकीय आणि संवेदनशील बनतो. 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये मतदान होत आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचाराच्या नियमांवरून आधीच वाद सुरू असताना आता ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या एका नव्या मशिनीमुळे राजकारण पुन्हा तापलं आहे. या मशिनीचं नाव आहे पाडू. राज ठाकरे असोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा अन्य विरोधी पक्ष असो, सगळ्यांनाच एकच सवाल आहे, हे पाडू मशीन नेमकं आहे तरी काय, आणि ते आधीच का सांगितलं गेलं नाही? काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, पाडू मशीन नक्की आहे काय? तर पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पाडू हे मतदानासाठी वापरलं जाणारं मशीन नाही, हे ईव्हीएमचं बॅकअप युनिट आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, स्क्रीन बंद पडली, डेटा दिसेना झाला, तर अशा वेळी पाडू मशीन ईव्हीएमला जोडून मतमोजणी प्रक्रिया सुरू ठेवता येईल, असा दावा प्रशासनाचा आहे. म्हणजे पाडू मतदान करत नाही, मत वाढवत नाही, मत बदलतही नाही, फक्त डेटा दिसण्यासाठी वापरलं जातं असं सांगण्यात येत आहे. मग त्यावर एवढा वाद का? वाद मशीनवर नाही, वाद आहे पारदर्शकतेवर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सवाल केला, जर हे मशीन इतकं सुरक्षित आणि सामान्य आहे तर याची माहिती आधीच सर्व राजकीय पक्षांना का देण्यात आली नाही? हा मुद्दा केवळ मनसेचा नाही, सर्वच विरोधक म्हणत आहेत. निवडणूक प्रक्रिया ही विश्वासावर चालते आणि विश्वासासाठी पूर्वकल्पना आवश्यक असते. पाडू मशीन ही कल्पना मतदानाच्या आधी शेवटच्या टप्प्यात समोर आली, यामुळे संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे, असं विरोधकांचं देखील म्हणणं आहे. ईव्हीएम वरचा जुना संशय पाडूमुळे नव्या धुराच्या रूपात पेटताना दिसत आहे. भारतामध्ये ईव्हीएम वरचा वाद नवा नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकते का, मत बदलली जातात का, हे प्रश्न आधीपासूनच विचारले जात आहेत. अशा वेळी ईव्हीएमला जोडणारे एक नवीन मशीन, तेही निवडणुकांच्या अगदी तोंडावर, तर लोकांच्या मनात शंका येणारच. विरोधकांचा मुद्दा असाही आहे की जर ईव्हीएम पूर्णपणे विश्वासार्ह असेल तर बॅकअप मशीनची गरजच का? पाडू हे फक्त तांत्रिक सोयीसाठी असल्याचं प्रशासन म्हणत आहे, पण राजकीय वास्तव असं आहे की तांत्रिक कारणं लोकशाहीत भावनिक बनतात. निवडणुकीत आयोगाचं स्पष्टीकरण काय, तर यावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक प्रशासनाने खुलासा केला आहे. पाडू मशीन सर्वत्र वापरलं जाणार नाही, फक्त अत्यावश्यक परिस्थितीतच वापरलं जाईल. मतदाराला मतदान करताना पाडूशी काहीही संबंध नाही. मतदान प्रक्रिया पूर्णपणे ईव्हीएम वरच अवलंबून असेल. आयुक्तांनी हेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलं. तसंच आयुक्तांनी बोलताना हे देखील स्पष्ट केलं की पाडू मशीनमुळे मतमोजणी अधिक वेगवान आणि अडथळारहित होईल. पण महत्वाचा प्रश्न असा आहे, एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे का? राजकारणात केवळ स्पष्टीकरण चालत नाही, तर विश्वास लागतो. राज ठाकरे यांचा हा आक्षेप केवळ पाडू मशीन पुरता मर्यादित नाही, तो निवडणूक प्रक्रियेतील अचानक बदलांवर आहे. प्रचाराच्या नियमांबाबत, माईक न वापरता घरोघरी प्रचाराच्या परवानगीबाबत आणि आता पाडू मशीन बाबत आहे. आणि हे सगळे निर्णय शेवटच्या क्षणी का होत आहेत, हाही प्रश्न लोकशाहीसाठी महत्वाचा ठरत आहे. आता याउलट विरोधकांवर आरोप होतो आहे की हे मुद्दे निवडणूक जिंकता न आल्यावर उचलले जातात. पण लोकशाहीत प्रश्न विचारणं चुकीचं नाही, याउलट प्रश्न न विचारणं धोकादायक आहे. पाडू मशीन खरंच फक्त बॅकअप आहे का, की भविष्यात अशा यंत्रणांचा वापर वाढणार आहे? जर सगळं पारदर्शक असेल तर प्रत्येक नवीन बदलाची माहिती आधीच स्पष्टपणे सर्व पक्षांना देणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य नाही का? कारण शेवटी मुद्दा फक्त मशीनचा नाही, पाडू मशीन हे फक्त एक तांत्रिक उपकरण आहे. पण या वादातून एक गोष्ट स्पष्ट होते, लोकशाहीत विश्वास टिकवायचा असेल तर प्रत्येक निर्णयावर प्रकाश टाकावा लागतो. अंधारात घेतलेले निर्णय ते कितीही योग्य असले तरी संशय निर्माण करतात, आणि लोकशाहीत संशय हा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. पाडू मशीन मत चोरणार आहे का याचा ठोस पुरावा तर नाही, पण पाडू मशीन बद्दल आधीच माहिती न देणं हा प्रशासनाच्या संवादाचं अपयश आहे. सध्या गरज आहे अधिक स्पष्टतेची, अधिक पारदर्शकतेची आणि लोकांचा विश्वास जपण्याची. कारण मतदान यंत्र बदललं तरी चालेल, पण लोकशाहीवरचा विश्वास तुटू नये. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे.
डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.